याच्यामध्ये नक्कीच घात झाला एवढं मात्र त्या ठिकाणी मी म्हणतो. कसं झालं, का झालं, कोणामुळे झालं, काय झालं हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ही प्रॉपर त्या ठिकाणी झाली पाहिजे एवढंच या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इलिगली एका कॅनमध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं असं आमच्या त्या ठिकाणी मत. मेन ब्लास्ट होने के बाद भी वहां पे ब्लास्ट हुए थे. उसमें हमको यही कहना है कि ये जो फ्लाइट जो क्रैश हुआ था, दादा अजीत दादा जहां पे बैठे थे उनके पीछे टॉयलेट सेक्शन होता है, उसके पीछे एक एरिया होता है जहां पे बैग्स रखे जाते हैं. तो वहां पे एडिशनल पेट्रोल के कैंस वहां पे रखे गए थे ऐसे हम सबका कहना है. और उसके कारण ही मेन जो आग लगी थी वो वहां पे होने के कारण ही आग लगी थी ऐसे हम सबका कहना है. तो ये चीज इन्वेस्टिगेशन करने की वहां पे जरूरत है. और दूसरी बात, इस प्लेन में अननेसेसरीली ये जो तेल होता है या पेट्रोल होता है वो ज्यादा भरा था. क्योंकि देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचंय, लोकांना प्रश्न पडायला लागलेला आहे. मी अजितदादांच्या घातपातचा मुद्दा तिथं मांडतोय, पण मला ट्रोल हे बीजेपीचे ट्रोलर का करायला लागलेत. आणि तो सुद्धा हा काही छोटा ट्रोलर नाही आहे, हा फार मोठा ट्रोलर आहे. आणि हा एकदा एखादी ट्विट टाकली नाही तर मेसेज टाकला की हे जे बगल बच्चे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे हे सुद्धा त्या ठिकाणी रिट्वीट करतात आणि रिट्वीट माहिती करतात. आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो, आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत, ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ऍक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली. आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो असं काहीतरी त्या महाशयाने लिहिलं होतं. ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय. पण हा कोण आहे हा? आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे हे सगळे कोण आहे? कुठला आहे? अहिल्यानगर हे सगळे बीजेपीचे ट्रोलर्स आहेत सगळे. त्यांचे ते पेजेस काढतात, एक परसेप्शन करण्याचा प्रयत्न करतायत की मला वेळ लागलाय. हो, प्रेमापोटी मला वेळ लागलंय आणि मला माझ्या काकाला काय झालं, माझ्या दादाला काय झालं हे शोधण्याचं वेळ मला लागलंय. आणि त्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे, तुम्ही मला पाण्यात बघता का काय, पण एक समजून घ्या, माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका मोठे होते आणि मी रोहित पवार. रोहित पवारांचे जे तर्क होते ते तर तुम्ही ऐकले. आता व्लॉगर रोहित 89 काय सांगणार आहे, उद्या जी व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये ते पण नक्की ऐका. कारण जे ब्लॅक बॉक्स सोबत झालं आणि ते जळालं पण पेपर जळाले नाही अशी अनेक माहिती रोहित पवारांनी दिली. तशीच अजून काहीतरी सिक्रेट गोष्ट सांगणार आहे उद्या, तर पाहत राहा व्लॉगर रोहित 89ला. जय हिंद.